सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आजचा आपण कुळदेवी स्वरूपात स्वामींचा संदेश काय आहे ते बघणार आहोत। त्या अगोदर सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करायचा आहे। तर सगळ्यात पहिला जो संदेश आहे स्वामींचा तो हाच आहे की कुठे ना कुठे आहे ना तुम्हाला सगळ्यांमध्ये असून सुद्धा ना एकटं वाटतं कधी कधी, ठीक आहे। म्हणजे सगळ्यांमध्ये असता तुम्ही, सगळ्या कामामध्ये पण गुंतलेलं असतात, पण तरी कुठे ना तुम्हाला ना आतमध्ये ना खाली पण सत्वत असतं। तर हा पहिला संदेश आहे स्वामींचा। दुसरा संदेश हा आहे की तुम्हाला ना आर्थिक गोष्टींची पण खूप चिंता असते। तर काय सतत पैशांची चिंता तुम्हाला सत्वत असते आणि कुठे ना कुठे तुमच्यामध्ये खूप इम्बॅलन्स आहे। तर काय तुम्ही खूप इम्पेशंट आहात, म्हणजे धीर धरणं हे कुठे ना कुठे तुमच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करायला लागणार आहे। तर हा संदेश आहे। आता तुमची खूप साऱ्या गोष्टींमध्ये ना तुम्हाला अडथळे येत आहेत कामांमध्ये पण, आणि त्या गोष्टी मार्गी लागत नाही आहेत। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना, तुम्हाला कुळदेवी देवता ह्यांचं दर्शन घ्यायला जायचं आहे। जर तुम्हाला कुळदेवी देवता माहिती नाही आहेत, बघा ग्रामदेवी देवता हे वेगळे असतात, कुळदेवी देवता हे वेगळे असतात। तर जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला वर्षातून एकदा तरी त्यांचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे। जर तुम्हाला नाही माहिती आहे तर तुम्हाला तुळजापूरची भवानी ह्यांची जाऊन ओटी भरायची आहे। त्यानंतर खंडोबाच्या देवळात जायचं आहे आणि त्यानंतर मग स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे अक्कलकोटला जाऊन, ठीक आहे। तर तुम्हाला अक्कलकोटला जायचं आहे आणि जर तुम्ही या सिक्वेन्समध्ये नाही घेऊ शकलात, कारण बघा सगळ्यात अगोदर आपण मातापित्याचं दर्शन घेतो, नंतर गुरूंचं दर्शन घेतो। जर तुम्हाला नाही जमणार असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर स्वामींचं दर्शन घेऊन आणि मग तुम्ही तुळजापूरला आणि खंडोबाचं दर्शन घेतलं तरीही चालणार आहेत, पण तुम्हाला तिन्ही देवळात जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। हा सगळ्यात ठाम स्वामींचा मेसेज आहे की तुम्हाला जायचं आहे। कारण बघा मंदिरात जाण्यामागचं कारण स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की कुठे ना घरी बसूनच सगळं काही जर तुम्हाला भेटलं असतं तर मग इतके सारी मंदिरं आणि इतके सारे देवस्थान बनवले गेले नसते। तर जर तुम्हाला ही बिलीफ सिस्टम आहे तुमची की घरीच मी पूजापाठ करतो आणि घरीच मला स्वामी भेटतील किंवा घरीच मला कुळदेवी देवतांचं दर्शन होऊन जाईल, तर तसं नाही होणार आहे। तुम्हाला जो त्यांना मान आहे, सन्मान आहे, तो तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन द्यायला लागणार आहे। कारण ह्याच्या मागे खूप साऱ्या पूर्व घटना ज्या घडल्या आहेत त्याचा खूप पॉवरफुल इम्पॅक्ट असतो। म्हणूनच त्या ठिकाणी जाऊन तुमची ऊर्जा बदलते, तुम्हाला एक आत्मविश्वास भेटतो, तुमच्यामध्ये एक आत्मबळ वाढतो आणि तुम्हाला गोष्टी मार्गी लागण्यासाठी मदत होते। तर तुम्हाला तिकडची ऊर्जा जी असते ती त्याचा समावेश तुमच्यामध्ये होण्यासाठी तुम्हाला तिथे जाणं गरजेचं असतं। तर घरी बसून फक्त सेवा हे जर तुम्ही करत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की कुळदेवी देवतांची घरी बसूनच सेवा करूया आणि त्यातच समाधान तुम्ही मानत असाल, तर तुम्हाला तसं करायचं नाही आहे। तुम्हाला जिथे त्यांचं स्थान आहे तिथे स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्हाला तिथे जाऊन त्यांचं मानपान करायचं आहे, तिथे जाऊन त्यांची ओटी भरायची आहे, तिथे जाऊन त्यांना मानसन्मान द्यायचा आहे आणि त्यानंतरच तुमची जी काही थांबलेली कामं आहेत ती मार्गी लागणार आहे। त्यानंतर मग बघा तुमची कुठलीही अशी मनोकामना आहे जी खूप वेळेपासून तुम्ही धरून चाललेला आहात, तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, तुम्हाला ना तुम्हाला शिवजींचं पण दर्शन घ्यायचं आहे। तुम्हाला नंदीजींच्या कानात जाऊन ना ती गोष्ट सांगायची आहे, कारण खूप साऱ्या समस्या ना तुमच्या शिवजी पण सोडवणार आहेत। तर तुम्हाला सोमवारचं जायचं आहे शिव मंदिरात आणि तुम्हाला नंदीजींच्या कानात तुमची जी काही मनोकामना आहे ती सुद्धा तुम्हाला सांगायची आहे, कारण ती डायरेक्टली पोचणार आहे शिवजीपर्यंत, ठीक आहे। हा पण एक संदेश आहे तुमच्यासाठी। आणि खूप सारा ना तुम्हाला एक बॅलन्स निर्माण करायचा आहे आध्यात्मिक गोष्टीमध्ये आणि तुमच्या भौतिक दुनियेमध्ये, ठीक आहे। जी काही भौतिक दुनिया तुम्ही जगत आहात, भौतिक कामात तुम्ही अडकलेला असता किंवा त्यामधून सुद्धा जर तुम्ही वेळ काढत नसाल आध्यात्मिक गोष्टीसाठी, तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की
तसं करू नये. तर तुम्हाला थोडासा वेळ तरी देवांना द्यायचा आहे, काढायचा आहे. बघा, जर फक्त हळदी कुंकू लावून जर देव पावला असता तर मग सगळीकडे चमत्कार झाले असते. चमत्कार होण्यामागे पण त्यामागची तुमची श्रद्धा पण असते आणि किती वेळ तुम्ही देऊ शकता देवांना. बघा, वर्क इज वर्शिप म्हणजे काय, जी तुम्ही काम करत आहात ते देवाच्या समानच आहे. पण त्याबरोबर आहे ना, देवांच्या समीप जाणं, देवांची हितगुज करणं, देवांना ओळखणं, देवांच्या समावेशमध्ये राहणं आणि खरं अध्यात्म जाणून घेणं. तर काय, जेव्हा तुम्ही हे जाणून घ्यायला लागता तेव्हा तुम्हाला खरी शांतीही भेटायला लागते. तुमच्यामध्ये शांतीचा संचार होतो. तुम्ही खूप बॅलन्समध्ये येता. तुमची ऊर्जा खूप बॅलन्स असते. तुम्हाला कुठलेही निर्णय घेताना तुम्ही चुकत नाही आणि कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला एक पाठिंबा वाटतो की कोणीतरी ठामपणे तुम्हाला सांगत आहेत की तू हे कर, मी तुझ्या पाठीशी आहे, जसं स्वामी आपल्याला सांगत असतात. तर तेच आहे. तर त्यामुळे देवांसाठी वेळ काढणं, देवांच्या गोष्टी करणं ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर हा ठाम संदेश आहे स्वामींचा. आणि त्यानंतर मग बघा, तुमची वेळ आहे ना नक्कीच बदलणार आहे. ज्या काही गोष्टी तुमच्या आत्ता तुम्हाला खूप जर तुम्ही त्रासलेला, हारलेला, कठीण परिस्थितीतून जात आहात तर ती वेळ आता कुठे ना कुठे बदलणार आहे. त्यातून तुम्हाला एक मार्ग भेटणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये ना तुम्हाला आता परिवर्तन दिसणार आहे. तर हाच होता आजचा कुळदेवी स्वरूपात स्वामींचा संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.